यानंतर बातमी कल्याणमधून आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। हाडांचा डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे पाय मोडलेल्या एका वृद्ध व्यक्तीच्या पायाला प्लास्टर ऐवजी पुठ्ठा लावल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणात मनसे नगरसेवक गणेश लांडगे यांनी संबंधितांवर ठोस कारवाईची मागणी केली आहे। बेतुरकरपाडा परिसरातील रहिवासी राम सोनी यांचा पाय मोडला होता आणि त्यांच्या कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केलं। मात्र रुग्णालयात प्लास्टर उपलब्ध नसल्याचं सांगत बाहेरून प्लास्टर आणण्यास सांगण्यात आलंय असा त्या कुटुंबियांचा आरोप आहे आणि त्यांच्या कुटुंबियांनी तशी तक्रार केली आहे। दरम्यान प्लास्टर उपलब्ध नसल्यामुळे राम सोनी यांच्या पायाला पुठ्ठा लावण्यात आल्याचं समोर आलंय। झालेला त्यांचा पाय कुठे आणलेला रुक्मिणीबाई इथं आणल्यानंतर आम्हाला हे असे पुठ्ठे वगैरे लावून दिलेत। सपोर्ट प्लास्टर बोलतात अवेलेबल नाही आहे आमच्याकडे आणि त्या प्लास्टरचे पण बोलतात का 200 रुपये बाहेरून भेटेल। तुम्ही जर आम्हाला 400 रुपये दिले 200 ला एक 4 लागतील। जर आम्हाला 100 रुपयाच्या हिशोबाने 4 प्लास्टरचे तुम्ही 400 रुपये द्या, आम्ही तुम्हाला पूर्ण करून देतो। सर्वात पहिले कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नेहमी आपण बघता रुक्मिणी नागरिकांची शोकांकित आहे की आज त्यांना जे लागलंय फ्रॅक्चर झालंय आणि रुक्मिणीबाई दवाखान्यामध्ये सपोर्ट म्हणून पुठ्ठा लावलेला आहे। माझं प्रशासनाला विनंती आहे की पुढच्या 1 हप्त्यामध्ये आपण याची सुधारणा नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या रुक्मिणी दवाखान्याला लॉक लावेल।